नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मी हनुमान जगन्नाथ भोंडवे, गट नंबर 51, वडगाव कोल्हाटी आणि गण नंबर 101 आणि गण नंबर 102। सर, त्या तुमच्या वडगाव कोल्हाटीमध्ये पाहायला गेलं तर खूप साऱ्या नागरिकांच्या समस्या आहेत। तुम्ही जर निवडून आला तर कोणत्या समस्या पहिले सोडवण्याचा प्रयत्न करणार? खरं म्हणजे मी तुमच्या प्रश्नाशी सहमत नाही आहे। आमचं बजाजनगर इतकं चांगलं आहे, या ठिकाणी 24 तास पाण्याची उपलब्धता आहे आणि कुठल्याही शहरामध्ये इतके चांगले रस्ते नसतील एवढे चांगले रस्ते आमच्या भागामध्ये आहेत। रस्त्याच्या दोन्ही बाजूनी जे काही सांडपाणी वाहण्यासाठी, पावसाचं पाणी वाहण्यासाठी सगळ्या अंडरग्राऊंड पाईपलाईन केलेल्या आहेत आणि या ठिकाणी आमचे जे आपले राज्याचे सामाजिक न्यायमंत्री माननीय संजय शिरसाट साहेब यांचा हा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये म्हणजे अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ते खूप चांगल्या पद्धतीने झालेले आहेत आणि या ठिकाणी कसल्याही प्रकारच्या अडचणी नाही आहेत। परंतु डेव्हलपमेंटची अनेक कामं बाकी आहेत आणि त्या डेव्हलपमेंटच्या स्वरूपामध्ये या भागामध्ये आमच्या डोळ्यासमोर एखादं सुंदर असं गार्डन या बजाजनगरमध्ये सध्या मराठवाड्यामध्ये 1 नंबरचं शिवस्मारक बनवण्याचा आमचा जो संकल्प आहे त्याचं काम पण खूप चांगल्या प्रगतीपथावर आहे आणि स्वच्छतेचा जो विषय MIDC व्यवस्थित हाताळत नाही त्याच्यावर लक्ष केंद्रित करून या ठिकाणची स्वच्छता, या ठिकाणच्या शाळा, या ठिकाणचे आरोग्याचे प्रश्न आम्ही याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष देणार आहे। सर, या भागात कचऱ्याची फार समस्या आहे। काही दिवसापूर्वी इथं नागरिकांनी आंदोलन सुद्धा केलं, त्याबाबत आपण काय? आम्ही जो कचऱ्याचा कॉन्ट्रॅक्टर आहे महिंद्रा आणि MIDC यांची एक संयुक्त मीटिंग केली। त्या मीटिंगमध्ये माननीय पालकमंत्री साहेबांनी त्यांना सूचना केलेल्या आहेत की हा कचऱ्याचा प्रश्न जर सुटला नाही तर त्या ठिकाणचा कॉन्ट्रॅक्टर येणाऱ्या एखाद्या महिन्यामध्ये बदलण्याची शक्यता आहे आणि हे काम अत्यंत चोखपणे करण्यासाठी आम्ही जबाबदार आहोत। त्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे की हे स्वच्छ आणि सुंदर बजाजनगर हे झालंच पाहिजे असा आमचा हट्ट आहे। मतदारांना तुम्ही काय आवाहन करणार? मतदारांना मी एकच आव्हान करणार आहे की निवडणुकीच्या वेळेस हौसे गौसे नवसे अशा प्रकारचे सगळे उमेदवार मतं मागायला येतात, परंतु मी प्रत्येक नागरिकाला सांगू इच्छितो की तुम्ही मतदाराला, त्या उमेदवाराला 3 प्रश्न विचारा। पहिला प्रश्न विचारा की तू आजपर्यंत आमच्या परिसरामध्ये काय विकास कामं केली आणि भविष्यात काय करणार आहे आणि कोणाच्या माध्यमातून कशी कामं करणार आहे हे तुम्ही पडताळा। आणि ज्यांना आपण विकास पुरुष म्हणतो, ज्यांना आपण आपल्या भागाचे कुटुंब प्रमुख म्हणतो, असे संजय शिरसाट साहेबांना त्यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्यबाणाला मतदान करा आणि महाराष्ट्राचे आमचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी मतदान करा असं आम्ही मतदारांना आव्हान करीत आहोत। आता कोणत्या विकास कामांना घेऊन आपण जनतेसमोर आलात? खरं म्हणजे हा भाग MIDCचे सर्व कर्मचारी, कामगार राहतात आणि या ठिकाणी ज्या काही समस्या आहेत, म्हणजे समस्या तर नाही आहे परंतु रूटीन वर्कमध्ये ज्या काही त्रुटी आहेत त्या ठिकाणी दूर करणार आहे। आणि पहिल्यांदा लहान मुलं, महिला, म्हातारे माणसं यांच्यासाठी एक विरंगुळा म्हणून एक छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अत्यंत भव्य
भव्य दिव्य करण्याचा आमचा संकल्प आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव हनुमान भोंडवे. मी जिल्हा परिषदसाठी गट नंबर 51 वडगाव कोल्हाटी या ठिकाणावरून उभा आहे. आणि माझ्याबरोबर गट नंबर 101 मध्ये बाळासाहेब गाडे म्हणून उभे आहेत आणि गट नंबर 2 मध्ये मोहिनी रत्नमालाताई ढमढरे पंचायत समितीसाठी उभे आहेत.